हॅलो एव्हरीवन, आज आपण बघणार आहे स्टँडर्ड 7 मॅथ्स प्रॅक्टिस सेट 43. हा प्रॅक्टिस सेट खूप इझी आहे आणि खूप छोटा पण आहे. बघा, यामध्ये फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. काही ऑप्शन आपल्याला दिलेले आहे, त्यामधील वन ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. यामध्ये फर्स्ट आहे इफ आर्क AXB अँड आर्क AYB आर करस्पॉन्डिंग आर्क अँड मेजर आर्क AXB इक्वल टू 120, देन मेजर आर्क AYB आपल्याला फाइंड करायचा आहे. बघा, टोटल जे सर्कल असतं त्या सर्कलचं मेजर 360 डिग्री असतं. ओके, यामध्ये आपल्याला सर्कलच्या दोन आर्क दिलेले आहे. आता सर्कलच्या आर्क मीन्स काय, तर सर्कलचे वेगवेगळे पार्ट. ओके, ते आपण पुढे बघणारच आहे. या चॅप्टरमध्ये आपल्याला मेजर आर्क, मायनर आर्क हे पण राईट करायचं आहे. सो फर्स्ट एक्झाम्पल जे आहे, यामध्ये आपल्याला दोन आर्क दिलेले आहे, AXY आणि AYB. तर एक आर्कचं आपल्याला मेजरमेंट दिलेलं आहे, आपल्याला दुसरी आर्क फाइंड करायची आहे. तर 360 डिग्री टोटल सर्कलचं मेजर आहे, त्यामधील 120 एक आर्कचं मेजर आहे. तर दुसरं आर्कचं मेजर आपण कसं फाइंड करणार, 360 मायनस 120. ओके, सो इथे राईट करू आन्सर. मेजर आर्क AYB is equal to 360 degree minus measure arc AXB. ओके, बघा, आपल्याला फाइंड काय करायला सांगितलेलं आहे की आर्क काढायची आहे. आपल्याला AYB ही आर्क आपल्याला फाइंड करायची आहे. सो आपण इथे लिहून घेतली. आपल्याला कसं फाइंड करू शकतो, तर टोटल जो सर्कल आहे 360 डिग्री, त्यामधून आपण ही जी गिव्हन आर्क आहे आपल्याला ही मायनस करून टाकायची आहे. ओके, सो 360 डिग्री ही आर्क गिव्हन आहे 120 डिग्री. आता इथे आपण मायनस करून घेऊ. बघा, 0 मायनस 0, 6 मायनस 2 4, 3 मायनस 1 2 डिग्री. ओके, म्हणजे मेजर आर्क AYB इज इक्वल टू 240 डिग्री. हे आपलं आन्सर आहे. ओके, सो इथे आपण राईट करून घेऊ 240 डिग्री. नेक्स्ट आता आपण सेकंड क्वेश्चन घेऊया. सम आर्क्स आर शोन इन द सर्कल विथ द सेंटर O. राईट द नेम्स ऑफ द मायनर आर्क्स, मेजर आर्क्स अँड सेमी सर्क्युलर आर्क्स फ्रॉम अमंग देम. ओके, आता इथे आपल्याला एक सर्कल दिलेला आहे. सर्कलला सेंटर O आहे. इथे आपल्याला मायनर आर्कचे नाव लिहायचे आहे, मेजर आर्क आणि सेमी सर्क्युलर आर्क. मायनर आर्क मीन्स काय असतं, जे सर्कलच्या ह्या छोट्या छोट्या जे साईड पार्ट्स आहे ना, ह्याला आपण मायनर म्हणतो. म्हणजे छोटे छोट्या आर्क्स आपल्याला इथे लिहायचे आहे. आणि मेजर म्हणजे काय, की सर्कलच्या अशा मोठ्या मोठ्या आर्क्स इथे आपल्याला शो करायचे आहे. आणि सेमी सर्क्युलर आर्क्स म्हणजे काय, की जे डायमीटरनी, एका डायमीटरने सर्कलचे जे दोन सेम पार्ट होतात ना, ते सेम पार्ट म्हणजे हा वरचा एक पार्ट आणि हा खालचा एक पार्ट. तर याला आपण सेमी सर्क्युलर आर्क असं लिहत असतो. ओके, सो इथे वन बाय वन आपण राईट करू. फर्स्ट ऑफ ऑल मायनर आर्क. मायनर आर्क इज इक्वल टू, बघा इथे आपण मायनर आर्क PXQ ही एक मायनर आर्क आपण लिहू शकतो, कारण ही छोटी आहे ना, आपल्याला छोटी दिसत आहे ही आर्क, म्हणून आपण इथं राईट करायचं आहे आर्क PXQ. आता आर्क PR, बघा ही आणि ही, म्हणजे इथून ही आपण अशी PR ही छोटी आर्क आहे, ही राईट करू शकतो आर्क PR. नेक्स्ट आता यामध्ये आर्क RY, बघा RY ही पण छोटी आर्क आहे, म्हणून इथं राईट करायचं आहे RY. नेक्स्ट आता इथे आर्क XP पण घेऊ शकतो आपण. बघा इथे ही पण छोटी आर्क आहे, म्हणून इथे लिहायचं आर्क XP, किंवा आपण PX असे राईट केलं तरी चालेल. ओके, नेक्स्ट आता आर्क XQ, बघा ही पण छोटी आर्क आहे, XQ. नेक्स्ट आता आर्क, एक आर्क आहे इथे QY, ही आपण राईट करून घेऊ QY. ओके, ज्या सर्कलमधील अशा छोट्या छोट्या आर्क्स आपल्याला दिसत आहे ना, ती म्हणजे मायनर आर्क. मायनर मीन्स काय, ज्या छोट्या असतात ना त्या आर्क आपल्याला इथे राईट करायच्या आहे. ओके, नेक्स्ट आता इथे आपण
मेजर आर्क राईट करू. मेजर आर्क म्हणजे काय की जे सर्कलच्या मोठ्या मोठ्या दिसणाऱ्या आर्क इथे आपल्याला राईट करायचे आहे. ओके, बघा आर्क इथे आपण इथे आर्क पी, इथं आपण या साईडने ही मोठी आर्क इथपर्यंत घेतली, म्हणजे इकडे ही एवढी मोठी आर्क आपण इथं घेतली, तर इथे आपल्याला पी वाय आर, ओके, अशी पण लिहू शकतो आपण आर्क पी वाय आर. ओके, आता नेक्स्ट आपण इथे काय घेऊ शकतो, पी क्यू आर, आर्क पी क्यू आर. नेक्स्ट आता बघा इथे पी वाय आर, म्हणजे ही आर्क आपण इथं मोठी आर्क शो करू शकतो. ओके, सर्कलची. सो आर्क पी वाय क्यू. नेक्स्ट आर्क बघा आता इथे आर क्यू वाय, म्हणजे ही मोठी आर्क आहे इथे. सो आर्क आर क्यू वाय. नेक्स्ट आता इथे एक्स आणि पी ही आपल्याला मोठी आर्क शो करायची असते, ठीक आहे. पण आपण एक्स आणि पी जर लिहिलं तर आपण इथं छोटी आर्क पण कन्सिडर करू शकतो ना. एक्स आणि पी ही पण आर्क आहे, बट आपल्याला ही मागची मोठी आर्क शो करायची आहे. सो इथे काय करायचं, जे इथे पॉईंट आलेले आहे ना मध्ये, एक पॉईंट इथे शो करून घ्यायचा आहे, एक्स क्यू पी. जर एक्स क्यू पी असं आपण आर्क लिहिली तर आपण कन्सिडर करू शकतो ना की ही आर्क एवढी मोठी आहे, म्हणजेच मेजर आर्क आहे. सो इथे राईट करूया आर्क एक्स क्यू पी. ओके, नेक्स्ट आर्क बघा क्यू आर एक्स, म्हणजे इथून ही आपल्याला एवढी मोठी आर्क शो करायची आहे. बघा क्यू एक्स जर राईट केलं तर ही छोटी आर्क आहे. ओके, बट आपल्याला ही आर्क शो करायची आहे, या क्यू पासून ही एवढी मोठी आर्क शो करायची. सो आपण मधला कोणताही एक पॉईंट इथे मध्ये राईट करायचा असतो, म्हणजे क्यू आर एक्स, क्यू आर एक्स. ओके, बघा आता हे आपण मेजर आर्क राईट करून घेतलेले आहेत. आता आपण सेमी सर्क्युलर आर्क राईट करून घेऊ. सेमी सर्क्युलर आर्क मी तुम्हाला सांगितलेलं आहे, जे डायमीटर आहे सर्कलची, डायमीटर ही सर्कलचे दोन इक्वल पार्ट शो करत असते. ओके, म्हणजे हा सर्कलचा वन पार्ट आणि हा वन पार्ट, तर ही सेमी सर्क्युलर आर्क याला आपण म्हणत असतो. सो इथे लिहिणार आपण आर्क क्यू पी आर. बघा क्यू पी आर म्हणजे ही ह्या साईडची आर्क आहे सेमी सर्क्युलर, म्हणजे सर्कलची हाफ. ओके, नेक्स्ट येणार आहे आर्क क्यू वाय आर, म्हणजे ही सेमी सर्क्युलर आर्क. ओके, क्यू वाय आर. बघा प्रत्येक सर्कलला सेमी सर्क्युलर आर्क ह्या दोनच आर्क शो करू शकतो आपण. जर वन डायमीटर असेल तर, यामध्ये आणखी एक डायमीटर असता तर आपण आणखी सेमी सर्क्युलर आर्क शो करू शकलो असतो. ओके, सो यामध्ये टू आर्क इथं आपण शो केल्या. बघा इझी आहे ना. फक्त या क्वेश्चन मध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की मायनर आर्क मीन्स काय, सर्कलचे जे छोटे छोटे पार्ट्स असतात ना ते म्हणजे मायनर आर्क. ओके, नेक्स्ट मेजर आर्क म्हणजे सर्कलचे मोठे मोठे पार्ट्स आपण राईट करत असतो, आणि सेमी सर्क्युलर आर्क मीन्स काय, सर्कलचे जे हाफ पार्ट्स असतात, इक्वल हाफ पार्ट्स, ते म्हणजे सेमी सर्क्युलर आर्क. ओके, बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे थर्ड नंबर. इन अ सर्कल विथ सेंटर ओ द मेजर ऑफ अ मायनर आर्क इज 110. व्हॉट इज द मेजर ऑफ द मेजर आर्क. म्हणजे आपल्याला इथे एका सर्कलमध्ये मायनर आर्कचं मेजर दिलेलं आहे 110. ओके, त्यामधील जे मेजर आर्क आहे पी वाय क्यू, ती आपल्याला फाइंड करायची आहे, किती असणार आहे त्याचं मेजर. ते आपण राईट करून घेऊ द मेजर आर्क पी वाय क्यू, कारण आपल्याला ही आर्क काढायची ना पी वाय क्यू, म्हणून आपण इथे ही घ्यायची. इज इक्वल टू, आता सर्कल हा कितीचा असतो टोटल 360 डिग्री. सो टोटल सर्कलमधून आपल्याला ही जी गिव्हन आर्क आहे ती मायनस करायची आहे, म्हणजे गिव्हन आर्क काय आहे, मेजर मायनर आर्क. ओके, ओके, मेजर मायनर आर्क, मेजर ऑफ द मायनर आर्क आपण इथं राईट करू, म्हणजे 360 डिग्री मायनस गिव्हन काय आहे आपल्याला मायनर आर्क 110 डिग्री. ओके, सो आता ही मायनस करून घेऊ आपण. बघा 0 - 0 6, 6 - 1 5, 3 - 1 2.
250 डिग्री. सो जे आपल्याला मिळालेलं आहे ते राईट करून घ्यायचं आहे. द मेजर ऑफ मेजर आर्क PYQ इज 250 डिग्री. ओके, बघा आता हा प्रॅक्टिस सेट इथे कंप्लीट होतो. आहे ना इझी प्रॅक्टिस सेट? खूप इझी आहे. बघा, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर नक्कीच करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.